हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा इथं स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची बातमी आहे ती खूप शॉकिंग आहे. शिक्षण क्षेत्राला हादरवणारी अशी बातमी आहे. तर मित्रांनो, खूप दिवस आपण सांगत होतो की कंत्राटी भरती ही होणार आहे आणि कंत्राटी भरतीला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आणि त्यामुळे कंत्राटी भरतीच ही आता रद्द झालेली आहे. तर त्याबाबतचा जो जी-आर आलेला आहे किंवा त्याबाबत जी माहिती आलेली आहे, तर ते आपण बघूया. तर तुम्ही इथे पाहू शकता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी-एड, बी-एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार अ, यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत. तर अधिक्रमित म्हणजे रद्द करण्याबाबत. तर बघा 10 फेब्रुवारी 2025 जसं की आज हे परिपत्रक आलेलं आहे. तर पूर्ण आपण तुम्हाला वाचून दाखवतो. तर प्रस्तावना बघा काय नेमकी आहे. तर 23/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये संदर्भ क्रमांक 4 येथील शासन अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी-एड, बी-एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात मान्यता प्रदान करण्यात आली होती. तर बघा 23/9/2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे 10 आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये अशा प्रकारे ही भरती करण्यात आली होती. तर वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. सन 2022च्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा 20/1/2025 रोजी प्रत्यक्षात सुरुवात झाला आहे. त्यामुळे आवश्यक अर्थधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन याबाबतचा जो म्हणजे निर्णय आहे तो रद्द करण्यात येत आहे. तर पुढे बघा शासन निर्णय. तर शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे, त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशीच नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही. तर बघा त्यांनी सांगितलेलं अशा प्रकारे. तर जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत ही नेमणूक आहे ती ज्या उमेदवारांची नेमणूक झालेली आहे तर ती राहील, त्यानंतर संपुष्टात येईल. मित्रांनो, अशा प्रकारे ही कंत्राटी भरती जी झाली होती ती आता रद्द झालेली आहे. तर मोठ्या प्रमाणात ही कंत्राटी भरती झाली होती. तर आता पवित्र पोर्टलद्वारे ही भरती केली जाणार आहे. जे पण कॅन्डिडेट्स कंत्राटी भरतीद्वारे भरती झालेले तर त्यांना आता अशा प्रकारे ही भरती झाल्यानंतरला पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक मिळाल्यानंतरला त्यांना काढून टाकण्यात येणार आहे. तर हे एक म्हणजे शिक्षण क्षेत्रातील अगदी शॉकिंग अशी न्यूज आहे. मागच्या वर्षीसुद्धा अशाच प्रकारे मानधन तत्वावरती शिक्षक भरती झाली होती आणि त्या उमेदवारांना अशाच प्रकारे 1 वर्ष काम केल्यानंतरला काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा 2024मध्ये अशा प्रकारे कंत्राटी भरती झाली आणि पुन्हा अशा प्रकारे हे वर्ष संपल्यानंतर या कंत्राटी शिक्षकांना सुद्धा काढून टाकण्यात येणार आहे. तर हे सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही चाललं आहे तर ते खूपच म्हणजे असं शॉकिंग आहे आणि यामध्ये जे शिक्षक भरतीचा तयारी करणारे किंवा जे कंत्राटी किंवा मानधन तत्वावरती काम केलेले जे कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. कारण त्यांचा वेळ तर जातो आणि अशा प्रकारे त्यांना काढून टाकल्यानंतरला पुढे काय करायचं हे त्यांना कळत नाही. तर त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.